नमस्कार बालमित्रांनो, मुलांनो, तुमच्यासाठी या ऑडिओ सिरियलमधला हा 6वा ऑडिओ आपण बघणार आहोत. त्यामध्ये मराठी महिने आणि ऋतू हे आपण बघायचे आहेत. आपण बघितलं मागच्या ऑडिओमध्ये की मराठी महिने 12 असतात. आता आपण बघणार आहोत की 6 ऋतू असतात, ते कोणते आणि कोणत्या मराठी महिन्यांमध्ये ते असतात. चैत्र महिन्यापासून आपण जर बघितलं तर चैत्र, वैशाख, वसंत ऋतू हा या चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये येतो. या वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते. दुसरा येतो तो ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू. या ऋतूमध्ये उन्हाळा संपून पावसाची सुरुवात होते. तिसरा ऋतू वर्षा ऋतू, श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू. या वर्षा ऋतूमध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो आणि सगळीकडे हिरवगार झालेलं आपल्याला दिसतं. शेतं छान हिरवीगार टवटवीत झालेली दिसतात. हा पाऊस आणि हे सगळं हिरवगार झालेलं तुम्हाला आवडतं ना मुलांनो? आता चौथा ऋतू येतो तर शरद ऋतू, अश्विन कार्तिक शरद ऋतू. यामध्ये शेतामध्ये पिकं छान तयार झालेली असतात आणि ह्यातूनच आपल्याला भातासाठी तांदूळ, पोळीसाठी गहू, भाजी, फळं हे सगळं मिळतं बरं का आपल्याला. त्यानंतर 5वा ऋतू हेमंत ऋतू, मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू. यामध्येही पिकं आपल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये येतात आणि नवीन धान्य आपल्याला मिळतं. 6वा ऋतू शिशिर ऋतू, माघ फाल्गुन शिशिर ऋतू. यामध्ये झाडांची पानं सगळी गळून पडतात आणि पुन्हा चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतूमध्ये ती पुन्हा फुटतात. पुन्हा झाडाला पालवी फुटते, पुन्हा ती हिरवी होतात. असं हे निसर्गाचं चक्र अखंडपणे चालू असतं. तुम्ही निसर्गामध्ये बघितलं तर तुम्हाला हे दिसेल की आपल्या भोवती सगळं निसर्गाने किती छान तयार केलेलं आहे. ते आपण पाहिलं तर आपल्याला खूप आनंद मिळतो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असली तर आपल्या मित्रांनाही जरूर कळवा आणि माझा श्रेयसी कर्वे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आता पुढच्या ऑडिओमध्ये म्हणजे 7व्या ऑडिओमध्ये आपण या मराठी महिन्यामध्ये कोणते सण उत्सव येतात ते चैत्र महिन्यापासून पाहणार आहोत. धन्यवाद.